नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. सीताफळ खायला सगळ्यांनाच आवडते, पण बिया काढणे कंटाळवाणे असल्याने लहान मुले खात नाहीत. दुधापासून बनवलेली रबडी तुम्ही खाल्लीच असेल. आज आपण बघणार आहोत घरच्या घरी सीताफळ रबडी कशी तयार करायची. त्यासाठी झटपट बिया कशा काढायच्या आणि जास्त सीताफळ असल्यास काय करावे असा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही माझ्या चॅनलचे नवीन व्ह्यूवर असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओच्या खाली जे लाल कलरचे सबस्क्राईबचे बटन आहे त्यावर क्लिक करून बाजूचे बेल आयकॉनही क्लिक करा. आता आपण वळूयात गॅसकडे. या ठिकाणी मी गॅसवर एक नॉनस्टिकचा पॅन तापत ठेवला आहे. रबडी बनवण्यासाठी यामध्ये मी 1 लिटर दूध टाकून घेणार आहे. या दुधाची आपल्याला रबडी बनवून घ्यायची. मी नॉनस्टिकचा पॅन घेतला आहे कारण यामध्ये दूध लागत नाही. आपण बासुंदी बनवताना दूध आटवतो ना, सेम त्याच पद्धतीने हे दूध आटून घ्यायचं. हे दूध अर्ध होईपर्यंत आटून घ्यायचं. 15 ते 20 मिनिटं लागले मला हे दूध आटवण्यासाठी. आता यामध्ये एक छोटी वाटी मी साखर टाकून घेणार आहे आणि थोडीशी वेलची पूड. साखर टाकल्यानंतर हे दूध परत थोडंसं पातळ होतं. हे आपण परत 5 मिनिटं आटून घेऊयात. तुम्हाला रबडी कितपत घट्ट हवी यानुसार दूध तुम्ही आटून घेऊ शकता. हे बघा, हे दूध तयार झालंय. आता गॅस बंद करून हे दूध थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूयात. दूध थंड होतंय तोपर्यंत आपण सीताफळांचा गर काढून घेऊयात. हे बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी मी काही पिकलेली सीताफळं घेतलेली आहेत. हे मधोमध फोडून घेतलंय. या ठिकाणी खाली मी एक चाळण घेतली आहे. एका चमच्याच्या साहाय्याने यातील गर या चाळणीमध्ये काढून घ्यायचा. सीताफळ चांगलं पिकलेलं असेल तर यातील गर सहज निघतो. सीताफळ लवकर पिकतात. त्यातील बिया आणि गर चाळणीवर काढून घ्यायचा. त्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने हे बघा असं स्मॅश करून यातील बिया बाजूला काढून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता की या बिया किती सहज निघतात. या ठिकाणी मी 2 सीताफळाचा गर काढून घेतला आहे. सीताफळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकतात, पण 1 लिटरसाठी 2 मिडियम आकाराचे सीताफळ बरोबर होतात. हे बघा, तुम्ही बघू शकता या ठिकाणी सीताफळाचा गर वेगळा आणि बिया वेगळ्या झाल्या आहेत. हे बघा, या ठिकाणी रबडी पण आपली थंड झाली आहे. थंड झाल्यानंतर ही आणखीन थोडीशी घट्ट झाली आहे. आता यामध्ये जो सीताफळाचा गर काढून घेतला होता तो गर यामध्ये मिक्स करायचा. गरम दुधात हा गर टाकून घ्यायचा नाही. रूम टेम्परेचरला येईल इथपर्यंत हे दूध थंड असावं. चांगलं मिक्स करून या बाउलमध्ये मी ही रबडी काढून घेणार आहे. ही रबडी बनवण्यासाठी अगदी कमी साहित्य लागते. मी तर म्हणेन की सीताफळच्या सीझनमध्ये सीताफळ रबडी 2-3 वेळा तरी आपल्या किचनमध्ये व्हायलाच पाहिजे. आता यावर गार्निशिंग करण्यासाठी या ठिकाणी मी काही बदामाचे काप आणि काही पिस्त्याचे काप घेतले आहेत. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. हे मी यावर टाकून घेणार आहे. ही रबडी थंड झाल्यानंतर जास्त छान लागते. ही मी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते. हे बघा, अर्ध्या तासानंतर मी ही फ्रीजमधून बाहेर काढली आहे. तुम्ही बघू शकता मस्त अशी मलईदार दाटसर सीताफळ रबडी तयार झाली. चवीला तर खूपच जास्त छान लागते. उपवासाच्या वेळीही तुम्ही ही बनवू शकता. तुम्ही ही रबडी एकदा नक्की ट्राय करून बघा.
तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका।